आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नगराध्यक्षा व नगरसेविका जनता दरबार भरविणार डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांचं प्रतिपादन। गोरे परिवाराच्या वतीनं हळदी कुंकू व आभार संवाद मेळाव्याचं श्रीगोंद्यामध्ये आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। मकर संक्रांतीच्या निमित्तानं नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत गोरे व नगरसेविका सोनाली सागर गोरे तसेच संपूर्ण गोरे परिवाराच्या वतीनं श्रीगोंदा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेविका व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ तसेच आभार संवाद मेळाव्याचं आयोजन तुळशीदास मंगल कार्यालय येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉक्टर प्रतिभा पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले तसेच यांच्यासह नगरसेविका, नगरसेवक व मतदार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना डॉक्टर प्रतिभा पाचपुते म्हणाल्या की लवकरच नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेविका श्रीगोंदा शहरातील नागरिक व महिलांसाठी जनता दरबार सुरू करणार असून त्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात येतील। त्याची तारीख त्या लवकरच जाहीर करतील असंही बोलताना त्या म्हणाल्या। आज गोरे कुटुंबाने जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला तो खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे। त्याचबरोबर नवीन नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्काराचाही कार्यक्रम त्यांनी त्याच्यामध्ये आयोजित केला होता आणि खूप चांगल्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। सर्व मतदार आलेले आहेत आणि त्या निमित्तानं सर्वांनी महिलांशी संवाद साधला आणि संवाद साधत असताना असं जाणवलं की महिलांची जी काही छोटी मोठी कामं असतात ती महिला प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि सगळे नगरसेवक असतील त्यांना मी एक आदेश दिला की तुम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार सुरू करा। जनता दरबारमध्ये नक्कीच जे काही नागरिक येणार आहेत त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील। तर नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊ असं कबूल केलेलं आहे आणि लवकरच ते जनता दरबाराची तारीख घोषित करते आणि त्यावेळेस जे काही नागरिकांची छोटी मोठी कामं असतील त्यांनी नगरपालिकेमध्ये मार्गी लावलं पाहिजे। आणि साहेबांनी महिलांवर मोठा विश्वास टाकलेला आहे। नगराध्यक्ष पद पुरुषांसाठी होतं, एक महिलेला संधी दिलेला आहे। त्याचबरोबर अलकाताई अनभुले असतील त्या सुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत आणि घोडकेताई असतील त्या सुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत। म्हणजे महिलांना, आमच्या महिलांवरती खूप मोठा विश्वास टाकलेला आहे पाचपुते साहेबांनी आणि आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी। तर नक्कीच सगळ्या माझ्या महिला भगिनी कधीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं मी सगळ्या महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। श्रीगोंदा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सीमा प्रशांत गोरे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करून उपस्थितांचे व मतदारांचे यावेळी आभार मानले। नमस्कार, आज आमच्या गोरे परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 साठी हळदी कुंकू संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभा पाचपुते तसेच आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेब हे उपस्थित राहिले। त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील त्यांचाही सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील महिला भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभारही मानते आणि इथून पुढे आम्हाला जनतेने 10 नंबर प्रभागामधून जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे।
त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शोभा वाढवली याबद्दल तसेच सर्व पत्रकार असतील, न्यूज चॅनल वाले असतील यांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. महिलांसाठी हळदी कुंकू व आभार संवाद मेळाव्यानंतर स्नेहभोजनाची तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी उत्तम पद्धतीनं स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भगिनी उपस्थित होत्या. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.